मागील भागात आपण पाहिलं की मी त्या घरातून बाहेर पडले. आता जेव्हा मी त्या घरातून बाहेर पडले ना, तेव्हा मला काही दिवसांनी कळलं की माझ्या जागी एक नवीन मुलगा त्याच रूममध्ये राहायला आला होता. त्याचं नाव समीर. तो नोकरीत नवीन होता आणि स्वस्त खोली शोधत होता. मी त्याला आधीपासून ओळखत नव्हते अर्थात, पण एक दिवस त्याचा ना फोन आला मला आणि तो म्हणाला की तू आधी त्या घरात राहायचीस ना. त्याने सांगितलं मला की मालक अजूनही तसंच आहे, घर तसंच आहे आणि नियम तोच आहे, रात्री जेवणानंतर स्वयंपाकघर साफ करायचं नाही. समीर मला हसत म्हणाला होता की काय विचित्र लोक असतात ना यार. मी काहीच बोलले नाही. सुरुवातीचे काही दिवस समीरचं सगळं ठीक चाललेलं होतं. तो नियम पाळायचा, सकाळी स्वयंपाकघर स्वच्छ असायचं. पण त्याला एक गोष्ट जाणवली. मालक दिवसातून एकदाही स्वयंपाकघराकडे पाहायचं नाही, तरीही भांडी रोज बदललेली असायची. एक रात्री समीर मित्रांना घेऊन आला. त्यांचं तिथे हसणं झालं, गप्पा झाल्या, जेवण झालं, सम सॉर्ट ऑफ पार्टी होती, राईट. मित्र गेल्यानंतर त्यांनी नियम मोडला. सगळी भांडी स्वतः स्वच्छ केली. स्वयंपाकघर एकदम चकाचक करून ठेवलं. त्याला वाटलं काहीच फरक पडणार नाही. सकाळी उठल्यानंतर त्यांनी पाहिलं की स्वयंपाकघर तसंच एकदम चकाचक होतं, स्वच्छ, पण थंडगार पडलेलं होतं. जणू कुठलाही माणूस कधीच तिथे उभा राहिला नव्हता. त्या दिवसानंतर जेवणाची चव बदलली, भूक कमी झाली आणि समीरची प्लेट नेहमी कोरडी राहू लागली. एक संध्याकाळी समीरने मालकाला थेट विचारलं, काका, हा नियम नेमका कशासाठी? मालक थोडा वेळ शांत राहिला, मग म्हणाला की सगळ्यांसाठी नाही. समीर हसला, पण मालक नाही. समीरने ठरवलं आता नियम पाळायचा नाही. 2 रात्री त्याने स्वयंपाकघर स्वतः साफ केलं. 3ऱ्या सकाळी स्वयंपाकघर स्वच्छ होतं, पण त्याची प्लेट तिथं नव्हती. ना सिंकमध्ये, ना कपाटात, कुठेच नाही. त्या दिवशी मालकाने समीरला घर सोडायला सांगितलं. तेच शब्द, आता इथे तुझं राहणं तुझ्यासाठी योग्य नाहीये. समीर घर सोडून गेला. आज त्या घरात खोली अजूनही रिकामी आहे, पण नियम अजूनही तोच आहे. कारण काही नियम मोडले की ते घर बदलत नाही, माणूस बदलतो.